Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित अणु आणि जाणू प्रस्तुत, लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण गेल्या 6 ते 7 महिन्यापासून कंटिन्यू चालू करत आहोत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कवी आणि कविवर्य हे चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. असाच सहभाग तुमचा कंटिन्यू असू द्या हीच अपेक्षा. हा कार्यक्रम चालू करत असताना फार मोठी काही आमची अपेक्षा आहे की प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरातून, गावामध्ये हा कार्यक्रम पोहोचती करणं आणि नवनिर्वाचित जे काही कवी आहेत, नवीन जे कवी आहेत, जुने कवी आहेत आणि सगळ्यात मोठे कवी आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी आपण निमंत्रित करणार आहोत. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये आज आपण या तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये काही कवींना आपण बोलवलेलं आहे. ते कवी म्हणजे सन्माननीय कविवर्य अशोकजी टाकळे हे आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यानंतर कविवर्य आणि गायक देवेंद्रजी गावंडे हे देखील आपल्याकडे आलेले आहेत. हे येत असताना माझ्या समवेत मला सहकारी म्हणून सूत्रसंचालिका अनिता बिराजदार ह्या देखील आलेल्या आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण यशस्वी करत आहोत. पण हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या अगोदर मला असं म्हणायचं वाटतं, कारण प्रेम हे सगळंच प्रेम असतं, कुणाचंही असो, तुझं असो किंवा माझं असो, हे सगळ्यांचं सारखंच प्रेम असतं. मग ते आईचं प्रेम असेल, भावाचं प्रेम असेल, बहिणीचं प्रेम असेल, प्रियसीचं प्रेम असेल किंवा देशाचं प्रेम असेल, हे कोणतंही प्रेम झालं तर हे प्रेमच असतं. परंतु ह्या प्रेमातून जेव्हा भंग होतो त्यावेळेस मात्र आपले मुलं, आपले माणसं हे विघातक कार्याकडे निघून जातात. हेच दाखवण्यासाठी तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर मला असं म्हणावंसं वाटतं की तुझे खोना भी इश्क है, तुझे खोना भी इश्क है, तुझे पाना भी इश्क है, तुझे देखना भी इश्क है, तुझे सोचना भी इश्क है. अब तू मुझे माने या न माने, मैं तेरा इश्क हूँ और तू मेरा इश्क है. कहते हैं कि जिंदगी में प्यार जरूर होता है, लेकिन कहते हैं कि जिंदगी में प्यार होता है, लेकिन यह बात सच है कि जिससे होता है वो रुलाता बहुत है, जिससे होता है वो रुलाता बहुत है. वैसा कुछ नहीं है, इसलिए मैं भी कहना चाहती हूँ, हमें जिस दिए को अक्सर तूफानों से बचाया है, हमने जिस दिए को अक्सर तूफानों से बचाया है, उस दिए ने आज मेरा आशियाना जलाया है, आज मेरा आशियाना जलाया है. आशियाना हो या चांद हो, सभी एक सरीका ही होता है. लेकिन मुझे बात करनी है कि चांद चांदनी से कहता है, चांद चांदनी से कहते हैं चलो कहीं घूमने चले. चांद चांदनी से कहता है चलो कहीं घूमने चले, हाथों में हाथ डालकर सूरज की ओर चले, आएगी बीच में रुकावटें तो हाथी की तरह कुचलते चले, हाथी की तरह कुचलते चले. इसी को तो कहते हैं प्यार. सही बात है. मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर मंजिल का रास्ता है तुमसे, मेरी हर मंजिल का रास्ता है तुमसे. कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का रास्ता है तुमसे, मेरी हर खुशी का रास्ता है तुमसे. सही बात आहे. प्रेम यालाच म्हटलं जातं. प्रेमामधून जेव्हा निर्मिती होते तेव्हा एक डोक्यामध्ये, शरीरामध्ये आणि चेहऱ्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आणि त्या चैतन्याचं नाव असतं प्रेम. प्रेम ही अशी संकल्पना आहे की माणसाला शिखरावर नेण्याचं काम करते. म्हणून मला याच्यावरती तुझ्याशी असं बोलायचं आहे की तुला माहित नाही तू काय आहेस माझ्यासाठी. सखे, तुला माहित नाही की तू काय आहेस माझ्यासाठी. शब्द मला सांगता येणार नाही, शब्दात मला सांगता येणार नाही, न सांगता तुला ते कळणारही नाही. लिहिलंय डोळ्यात माझ्या सारं,
लिहिलंय डोळ्यात माझ्या सार, कदाचित ते तुला वाचताही येणार नाही, कधीतरी सांगेल तुला मी. सजने कधीतरी सांगेल तुला मी की किती आवडतेस तू मला. कधीतरी सांगेल तुला मी की तू किती आवडतेस मला. तू नसता ही तुझ्या सोबतचे स्वप्न बघतो. तू नसतानाही तुझ्या सोबतचे मी स्वप्न बघतो. तुझ्या सोबत क्षण क्षण मनामध्ये साठवतो. तुझ्या सोबत क्षण क्षण मनामध्ये साठवतो. म्हणूनच म्हणतात प्रेम ही प्रेमच असतं, तुमचं आमचं सेमच असतं. त्यावर मला म्हणायचंय, कोई कहता है प्यार नशा बन जाता है, कोई कहता है प्यार नशा बन जाता है, कोई कहता है प्यार सजा बन जाता है, कोई कहता है प्यार सजा बन जाता है. पर प्यार करो अगर सच्चे दिल से, पर प्यार करो अगर सच्चे दिल से, तो वो प्यार ही जीने की वजह बन जाता है. वो प्यार ही जीने की वजह बन जाता है. प्यार ही जीने की वजह बनता है, ये बात सही है. और मैं महाराष्ट्र और भारत के युवकाओं को मैं कहता हूँ कि प्यार में जीने का प्रयास करो. प्यार में यानी कि आनंद में जीने का प्रयास करो. यही आपकी कामयाबी है. हमारी ये नोक ढोक तो चलती रहेगी, लेकिन मैं आगे का प्रोग्राम माने की तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये जे जे कवी आलेले आहेत, या कवींच्यासाठी हा कार्यक्रम आहे. मी पुढील सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी हे पुढील कार्यक्रम चालू करावं. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये कविवर्य माननीय देवेंद्र गावंडे सर हे उपस्थित झाले. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. त्याचप्रमाणे कविवर्य माननीय अशोकजी टाकळे हे पण आपल्या प्रेमापोटी या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांचे पण आपण स्वागत करूया. तसेच पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. माननीय कविवर्य अशोक टाकळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. प्रथमतः या प्रेमापोटी तुझ्याच प्रेमापोटी या कार्यक्रमाला मला असं वाटतं की आज लगभग 1 वर्ष होतं. आणि हा जो कारवा आहे, हा जो तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाचा जो कारवा आहे म्हणा किंवा हा जो कार्यक्रम आहे, हे आमचे यशवंतरावजी सर, गायकवाड सर आणि त्याचप्रमाणे अनिताताई बिराजदार ह्या वाहून नेत आहेत. किंवा त्यांनी तो एक चंगच बांधलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून म्हणा किंवा देशाच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून सुद्धा कवी आले पाहिजे. आणि त्यांना आम्ही तर खरं म्हणेल की बा यशवंतरावजी गायकवाड सरांच्यावर 2 शब्द मी बोलू इच्छितो माझी कविता सुरुवात करण्याच्या अगोदर. की कुणीही नसताना कुणाचे किंमत दिली तुम्ही लेखणीला. कुणीही नसताना कुणाचे किंमत दिली तुम्ही लेखणीला. कवीचा करुणी सन्मान उंची दिली तुम्ही कवितेला. कसा करू आदर तुमचा, करू कशी भरपाई. सर, कसा करू आदर तुमचा, करू कशी भरपाई. कवी यशवंतजी तुमचे आम्ही हो कसे उतराई. कवी यशवंतजी तुमचे आम्ही हो कशी उतराई. आणखीन 2 शब्द त्यांच्याच करता मी म्हणतो की खरोखर म्हणजे त्यांनी एक स्टेज आम्हाला जे दिलं की आम्ही खतपत पडलेलो असताना त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला आणि आमचे लाईव्ह सेशन त्यांनी घेतलं. तर त्यांच्यासाठीच परत एक शेर मी अर्ज करतो की लेके चले कारवां संगीत का अपने साथ में. लेके चले कारवां संगीत का अपने साथ में. दिया कवियों का साथ हाथों में लेकर हाथ में. जिंदगी रहे ना रहे उसका किसको गम है. जिंदगी रहे ना रहे उसका किसको गम है. कवि यशवंत लिखा जाएगा आपका नाम स्वर्ण अक्षर के साथ में. कवि यशवंत लिखा जाएगा आपका नाम स्वर्ण अक्षर के साथ में. ये जो मैं बोल रहा हूँ ये सही बात है और इसी के चलते हम यहाँ पे उपस्थित हैं. और उसके कारण जो हम YouTube पे दिख रहे हैं आपको या कहीं पे भी हम दिखेंगे तो ये यशवंत जी की हमारे ऊपर कृपा है. वैसे ही हमारे अनिता जी बिराजदार की हमारे ऊपर कृपा है. तो माझी एक हास्य कविता मी इथे सादर करतोय आणि त्या हास्य कवितेचं नाव आहे पावसाळा. तर याच्या मागची हिस्ट्री अशी आहे की एक
पावसाळा सुरू असतो, खूप असंख्य पाऊस चालू असतो आणि एक शिपाई म्हणा किंवा एक चाकरमानी नोकर त्या ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये कामाला असतो आणि त्या पावसाळ्यामुळे बिचारा तो कामावर जाऊ शकत नाही आणि त्याचे साहेब त्याला फोन करून विचारतात, तू का बरं कामावर नाही आला, का बरं कामावर नाही आला, नाही का, तू जर कामावर जर आला नाही तर तुला आम्ही असं करू, तुला आम्ही तसं करू. मग तो बिचारा त्याच्या त्या शब्दामध्ये सांगतो की सर माझी काय व्यथा आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ती कविता रूपी तो त्यांना साहेबांना कथा सांगतो. त्या कवितेची चाल घेतली, सायोनारा सायोनारा. कसं सांगू मी कसं सांगू साहेब तुम्हाला, कसं सांगू लाजही वाटते जीवाला, समजून घ्या या गरीबाला, कसं सांगू मी कसं सांगू साहेब तुम्हाला, कसं सांगू समजून घ्या या गरीबाला, लाजही वाटते जीवाला, कसं सांगू मी कसं सांगू, हगवण लागली पाण्याला, हगवण लागली पाण्याले, कपडे ओले झाले माहे सगळे, हगवण लागली पाण्याले, कपडे ओले झाले माहे सगळे, छत्रीला पडले सारे भोक, कसं येऊ साहेब मी कामाले, कसं सांगू मी कसं सांगू साहेब तुम्हाला, कसं सांगू लाजही वाटते जीवाला, समजून घ्या या गरीबाला, कसं सांगू मी कसं सांगू, घराबाहेर साठलं ते डबक, त्याच्या जाऊन पडलो मी बायको सहित, घराबाहेर साठलं एक डबक, त्याच्या जाऊन पडलो मी बायको सहित, हे कसली ती माझ्यावर, काय कमाय म्हणे अभिसातलं, कसं सांगू मी कसं सांगू साहेब तुम्हाला, कसं सांगू लाजही वाटते जीवाला, समजून घ्या या गरीबाला, कसं सांगू मी कसं सांगू, या पाण्याचा मले तापच हाय, या पाण्याचा मले तापच हाय, डोंगा करून त्याच्यात बसावं का काय, डोंगा म्हणजे नाव, या पाण्याचा मले तापच हाय, डोंगा करून त्याच्यात बसावं का काय, घोरच झाला माझ्या जीवाले, कसं समजू या बायकोले, कसं सांगू मी कसं सांगू साहेब तुम्हाला, कसं सांगू लाजही वाटते जीवाला, समजून घ्या या गरीबाला, समजून घ्या या गरीबाला, कसं सांगू मी कसं सांगू, कसं सांगू कसं सांगू कसं सांगू. तो प्रेमापोटी तुझ्याच प्रेमापोटी या कार्यक्रमाचं मूळ जे आहे, आता मी त्याच्यावरती येतो कि लिखी जाएगी दास्तां अपनी इन कविताओं की, लिखी जाएगी दास्तां, दास्तां यानी कहानी, कि ये जो आप कर रहे हो सर जी, यशवंत जी आप जो कर रहे हैं ये अप्रतिम जो हमारे लिए आप कर रहे हैं, तो इसी के लिए कि लिखी जाएगी दास्तां अपनी इन कविताओं की, हर किताबों में आएगी बारात अल्फाजों की, लिखी जाएगी दास्तां अपनी इन कविताओं की, हर किताबों में आएगी बारात अल्फाजों की, हर पढ़ने वाला वाकिफ होगा इनके हर मतलब से, हर पढ़ने वाला वाकिफ होगा इनके हर मतलब से, हर लफ्ज गुनगुनाएगा कविता इस जमाने की, हर लफ्ज गुनगुनाएगा
कवितांनी जमा घेतली. वाह. तो ये जो शेर आहे तुझ्या प्रेमापोटी, खरोखर माझ्या असा एक प्लॅटफॉर्म आहे कि कभी कभी क्या होता है कि प्यार में, कभी कभी क्या होता है कि प्यार में अपन तो सच्चे दिल से प्यार करते हैं, लेकिन उसको बहुत गरूर हो जाता है कि ये फालतू का पीछे लग गया है, मैं स्मार्ट हूँ, अमुक हूँ, ये हूँ, वो हूँ. लेकिन उसके ऊपर भी मैं शेर बोलूँगा एक आपके उसके लिए कि जो मतलब उनको जो बहुत गरूर है अपने हुस्न के ऊपर, एक शेर रहेगा मेरा उनके लिए कि मत कर इतना गरूर तू अपने नूर पर, कि मत कर इतना गरूर तू अपने नूर पर, छेड़ जाएगा मन चला तुझे किसी चौराहे पर. मत कर इतना गरूर तू अपने नूर पर, छेड़ जाएगा मन चला तुझे किसी चौराहे पर. अपनी हिफाजत तो तुम कर सकती नहीं, अपनी हिफाजत तो तुम कर सकती नहीं, क्यों ना रख लेती हमें अपना बॉडीगार्ड समझकर, क्यों ना रख लेती तुम हमें अपना बॉडीगार्ड समझकर. हम अपना बॉडीगार्ड तुमको बनाएंगे, लेकिन मी पण असं म्हणते फसवून प्रेम कर, फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस. फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस. विचार करून प्रेम कर, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस. प्रेम करून विचार करू नकोस. हृदय तोडून प्रेम कर, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस. पण प्रेम क्या बात है, क्या बात हृदय है. तोडू नकोस. तो आपके इस सवाल का भी मेरे पास में जवाब है. अभी जो आपने जो चार पंक्ति गाई है उसी चार पंक्ति के ऊपर ये मेरा इलाज है कि तुझ्या त्या प्रेमापोटी आलो मी इथवर, तुझ्या त्या प्रेमापोटी आलो मी इथवर ग, करून दे जागर आपल्या प्रेमाचा ग. तुझ्या त्या प्रेमापोटी आलो मी इथवर ग, करून दे जागर आपल्या प्रेमाचा, करून दे जागर आपल्या खरा प्रेमाचा ग. दिली मी मुलाखत सांगून टाकलं यांना, दिली मी मुलाखत आणि सांगून टाकलं यांना, जग जाहीर करून टाकलं आपल्या प्रेमाला ग, जग जाहीर करून टाकलं आपल्या प्रेमाला ग. इतना सारा रहने के बाद भी अगर से आपका विश्वास नहीं है मेरे ऊपर तो मैं क्या कह सकता हूँ. हाँ, तो मैं कहता हूँ और मेरे पास में और भी कुछ बहुत सारा है कि आप जो कहती हो, आप तो घर में रहती हो लेकिन हमें पूरा ढूंढना पड़ता है. हम प्यार करते हैं लेकिन किस हिसाब से प्यार करते हैं और कैसे कैसे प्यार करते हैं, किनको किनको हमें छेलना पड़ता है हमें अपना मालूम है. हाँ, लेकिन आप क्या घर में बैठे रहती हो, देखते रहती हो, लेकिन कितने सारे लोगों को हमको आगे जाना पड़ता है, कितने सारे सवालों का जवाब हमें देना पड़ता है कि तुम क्या हो. अभी मैं उसके लिए चार लाइनें में गाता हूँ कि चलने में दिक्कत है तुम्हें, चलने में दिक्कत है तुम्हें, हाथ पकड़ लो मेरा. चलने में दिक्कत है तुम्हें, हाथ पकड़ लो मेरा, लगी है पैरों में मेहंदी, कहीं पाँव न फिसल जाए तेरा. चलने में दिक्कत है तुम्हें, हाथ पकड़ लो मेरा, लगी है पैरों में मेहंदी, कहीं पाँव फिसल न जाए तेरा. कर मुझ पे भरोसा, कर मुझ पे भरोसा, इतना बुरा भी नहीं हूं मैं. कर मुझ पे भरोसा, इतना बुरा भी नहीं हूं मैं, क्योंकि आगे चल के तुझे ही साथ देना है मेरा, क्योंकि आगे चल के तुझे ही साथ देना है मेरा. लेकिन ये सारा होने के बाद में भी अगर से कुछ नौबत आती है तो साथ तुम्हें देना ही पड़ेगा. तो उसमें कभी रूठना नहीं. प्यार के अंदर रूठना मनाना तो चलते रहता है सर जी, बरोबर है मैडम जी. मतलब प्यार के अंदर तो रूठना मनाना चलते रहता है, लेकिन कई साल ऐसा ना हो जाए कि बहुत अकेला हो गया हूं मैं तेरे एक रूठने के बाद, कि बहुत अकेला हो गया हूं मैं तेरे एक रूठने के बाद, दिल नहीं लगता कहीं मेरा लाभ समझाने के बाद. बहुत अकेला हो गया हूं मैं तेरे एक रूठने के बाद, दिल नहीं लगता कहीं मेरा लाख समझाने के बाद. पता नहीं मेरे रूह में किस कदर बसी हो तुम, पता नहीं मेरे रूह में किस कदर बसी हो तुम. दिल तड़प तड़प के रो रहा है और याद आ रही है तेरी याद, और आ रही है तेरी याद. तो आप भी कुछ करना चाहेंगे इस पर?
तेरी याद में खोई रहकर, क्या बात है, क्या बात। तेरी यादों में खोई रहकर इस दुनिया से दूरी लगती है, इस दुनिया से दूरी लगती है। हो सके तो लौटकर आजा मेरे पास, हो सके तो लौटकर आजा मेरे पास। बिना तेरे जिंदगी अधूरी लगती है, बिना तेरे जिंदगी अधूरी लगती है। क्या बात है, क्या बात है। सही में ये जो आपने जो कही है लाखों में एक कही है, तो आपको दगा फटका तो कभी होगा नहीं। दो लाइन मैं भी बोल दूं? हाँ जी, मैं दो लाइन नहीं, दो पंक्तियाँ बोलता हूँ। लाइन उसको बोलते लाइन जो मारते लाइन जो मारती उसको लाइन बोलते हैं, लेकिन मैं दो पंक्तियाँ बोलता हूँ। कोई भी काम अधूरा करो, कोई भी काम अधूरा करो, लेकिन प्यार करो तो पूरा करो। क्या बात है, क्या बात है। इस पर एक शायर ने कहा है कि वो बेचारा कहीं पे तभी उसने बोलते ना कि जख्म खाए होंगे करके वो बोलता है कि लाखों पत्ते पड़े हैं जमीन पर उठाता कोई नहीं, कि लाखों पत्ते पड़े हैं जमीन पर उठाता कोई नहीं। अरे प्यार तो सबको करते हैं लेकिन निभाता कोई नहीं। तो यही अपने को दुनिया वालों को सच करके बताना है कि हमने जो प्यार किया है वो हम लास्ट तक निभाएंगे। तो इसी के ऊपर ही मेरी दूसरी कविता है, और इस कविता का नाम है सोबत। ओ तुझ्या प्रेमाने, ओ तुझ्या प्रेमाने मला जीवन हे मिळाले, जीवन काय ते उमगले। हो तुझ्या प्रेमाने मला जीवन हे मिळाले, जीवन काय ते उमगले। हो तुझ्या प्रेमाने दुःख जीवनात किती आले जरी, तुझे प्रेम हे त्यावर मात करी। दुःख जीवनात किती आले जरी, तुझे प्रेम हे त्यावर मात करी। नाही येणार आज कधी तुझ्यावरी, सांगतो मी तुला हे शपथेवरी, सांगतो मी तुला हे शपथेवरी। हो तुझ्या प्रेमाने मला जीवन हे मिळाले, जीवन काय ते उमगले। हो तुझ्या प्रेमाने साथ राहू दे तुझीच मज जन्मभरी, संकटांना तोंड देऊ वरचेवरी। साथ राहू दे मज तुझी जन्मभरी, संकटांना तोंड देऊ वरचेवरी। सोबत आहे मी तुझ्या का काळजी करी, तुला जपेल तळ हाताच्या फोडापरी, तुला जपेल तळव्याच्या फोडापरी। हो तुझ्या प्रेमाने जीवन हे मिळाले, जीवन काय ते उमगले। हो तुझ्या प्रेमाने। धन्यवाद। वा वा, खूप छान. तसंच प्रेम हे प्रेमच असतं. आईचं मुलावरती असो, बायकोचं नवऱ्यावरती असो, किंवा बहीण भावावरती असो, कोणाचंही असो, प्रेम हे प्रेमच असतं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेल्या कवीचे स्वागत करते. आणि हे आहेत माननीय गावंडे, राजेंद्र गावंडे सर.
तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. देवेंद्र गावंडे सर. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. माझं नाव देवेंद्र गावंडे, कवी, गायक, कार्पेंटर. मी अकोल्यावरून आलो. आयुष्यमान गायकवाड साहेब, आदरणीय बिराजदारताई यांना मी प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा मी आभार पण मानतो. की त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल मी सरांचा आणि ताईचा मी आभारी आहे. प्रेमा तुझ्या पोटी या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम आपणा सर्वांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझी कविता, देशभक्तीपर कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचा शीर्षक आहे भारत देश महान. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे, ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. भारत भारत देशाचं माझ्या नाव रे. भारत भारत देशाचं माझ्या नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता देशाची माझ्या मूल्ये, अहो देशाची माझ्या मूल्ये. शिक्षणाचे बंद द्वारे फुलेने केले खुले, अहो फुलेने केले फुले, हो फुले. राष्ट्रपती पदावर महिलांचं नाव रे. राष्ट्रपती पदावर महिलांचं नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. अद्दीप भवनारा घुमतो माझ्या देशामध्ये, अहो माझ्या देशामध्ये. थोर पुरुष अन ऋषी जन्मले माझ्या देशामध्ये, अहो माझ्या देशामध्ये, हो मध्ये. बुद्धाच्या शांतीनं जगात गाजलं नाव रे. बुद्धाच्या शांतीनं जगात गाजलं नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. म्हणून तर भारताचं नाव भारत ठेवलं आहे आणि भारताचं नाव भारतच का ठेवलं या संदर्भामध्ये देखील काही पुढच्या एपिसोडमध्ये आपण या भारताचं नाव भारतच काय आहे, या भारताची संस्कृती काय आहे, आपला वंशज काय आहे, हा खरा इतिहास आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडणारच आहोत. कुठेही जास्त वेळ न घेता आपण पुन्हा या कवितेकडे जाऊया. नदी, गाव अन शहरांना देवी देवतांचं नाव, अहो देवी देवतांचं नाव. नदी, डोंगर, दर्या किनारे आहेत आमची गाव, अहो आहेत आमची गाव गाव. संविधान येते देवेंद्र देत आहे न्याय रे. संविधान येते देवेंद्र देत आहे नाव रे. ह्या साऱ्या विश्वामध्ये
गाजते नाव रे, ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. भारत भारत देशाचं माझ्या नाव रे, भारत भारत देशाचं माझ्या नाव रे, ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे, ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे, ह्या साऱ्या विश्वामध्ये गाजते नाव रे. विश्वामध्ये भारताचं नाव निश्चितच गाजत आहे. म्हणूनच भारताचं नाव भारत आहे आणि भारतामध्ये राहणाऱ्या माणसांना बहुजनांची ही पदवी दिलेली आहे. बहुजन म्हणजे सर्वजण, सर्वांनी मिळून निर्माण केलेला एक जन म्हणजेच बहुजन. बहुजनामध्ये असलेली जी काही विद्वत्ता आहे जी आज आपल्या समोर उभा आहे. बहुजनामध्ये जे हिरे आहेत ते हिरे निवडून आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं पहिल्यांदा आम्ही अशोक टाकळे नावाचा हिरा आपल्या समोर उभा केला, त्याच पद्धतीनं बहुजनामधला देवेंद्रजी कावंडे हे गायक आहेत आणि कवीही उत्कृष्ट आहेत आणि त्यापेक्षा आणखी वेगळ्या काही कलाकृतीमध्ये पण ते नाविन्यपूर्ण आहेत. अशा पद्धतीचे हिरे आज आपण भारतामध्ये निवडक काढून आपण इथे आणणार आहोत आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. माझ्या बहुजन सैनिकच्या चाहत्यांना हीच विनंती आहे की या हिऱ्याकडे बघून निश्चितच तुम्ही क्रांतीसाठी निर्माण म्हणजे तयार व्हाल, हीच अपेक्षा आहे. आदरणीय देवेंद्र जी, आपके कविता को सुनकर सही में आपका जो देश के प्रति प्रेम है वो कितना उमड़ घुमड़ के आता है, ये हमें सही में पता चला है कि उसी के ऊपर एक मेरे 4 लाइन जो मैं कहूँगा भारत माँ के ऊपर 4 पंक्तियाँ कहूँगा 4 लाइन तो नहीं कहूँगा लेकिन 4 पंक्तियाँ कहूँगा कि तुझ्या चरणाची धूळ भारत माते, वा वा वा, तुझ्या चरणाची धूळ भारत माते माझ्या मस्तकी लागू दे, वा, तुझ्या चरणाची धूळ भारत माते माझ्या मस्तकी लागू दे, कराय तुझी सेवा हा देह माझा झिजू दे. वा वा वा, करीतो मी वंदन तुला नतमस्तक होऊन, करीतो मी वंदन तुला नतमस्तक होऊन, तुझ्या आशीर्वादाची सावली मला जन्मजन्मी मिळू दे, तुझ्या आशीर्वादाची सावली मला जन्मजन्मी मिळू दे. अगदी बरोबर. आदरणीय टाकळे साहेब अमरावतीला राहतात आणि मी सरांना फोन केला की सर तुम्ही कार्यक्रमाला याल का, माझ्या जोडीला तुम्हाला कविता सादर करायची आहे. तर सरांनी एका शब्दावर होकार दिला आणि आज सकाळी ते अमरावतीवरून आले कार्यक्रमासाठी. प्रेमा तुझ्या पोटी आणि माझ्या पण प्रेमापोटी. प्रेम महत्वाचं आहे. प्रेम ते टिकून ठेवणं सरांचा आवाज खूप छान आहे. सर ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गातात. सरांनी 2 गाणी खूप छान गायली आणि मला खूप आवडली गाणी. हास्य कविता सरांनी सादर केली. आता मी पण एक प्रेमापोटी एक प्रेमावरची कविता सादर करतो. चल घरी. वा, घरीच डायरेक्ट. माफ कर मला आता नाही मारणार तुला आता, माफ कर मला आता नाही मारणार तुला आता, जाऊ नको माहेरी. चूक आहे माझी सारी म्हणून आलो बस स्टॉपवरी, जाऊ नको माहेरी. चांगलं तुला. माफ कर मला आता मारणार नाही तुला आता, जाऊ नको माहेरी. चूक आहे माझी सारी म्हणून आलो बस स्टॉपवरी, जाऊ नको माहेरी. चल घरी अग मैना चल घरी.
चल घरी. आता पुन्हा घोडू नको, मागे मागे फिरू नको, जाऊ दे मला माहेरी. आई वडील तुला प्यारे पैसा उधळ त्यांच्यावरी, जाऊ दे मला माहेरी. जा घरी, अरे बाबा जा तू घरी. वा वा, जबरदस्त गाणं. जा घरी, अरे बाबा जा घरी. आता मी माघार घेतो, आता तू माघार घेना. आता मी माघार घेतो, आता तू माघार घेना. आता तुलाही धावते हिसका, वा वा. तू माझ्या माहेरी येना. तुझा थाट, तुझा माठ, तुझं खाणं, तुझं पिणं बघेल तुझीच म्हातारी. वाव. आई वडील तुला प्यारे पैसा उधळ त्यांच्यावरी, जाऊ दे मला माहेरी. जा घरी, अरे बाबा जा तू घरी. चल ग घरी, अगं मैना चल घरी. आता रडवशील काय गो मजला, तुला सांगून सांगून मी थकलो. आता रडवशील काय गो मजला, तुला सांगून सांगून मी थकलो. अरे लाच नाही तुला रे मूड द्या, म्हणून बोलल्यावर. वा वा, छान छान. खूप जबरदस्त. आता रडवशील काय ग मजला, तुला सांगून सांगून मी थकलो. अरे लाच नाही तुला रे मूड द्या, म्हणतोच बोलल्यावर मी नाही बोललो. बरोबर आहे. तुझं घर, तुझं दार, तुझं सोनं, तुझं नाणं घाल तुझ्या मढ्यावरी. आई वडील तुला प्यारे पैसा उधळ त्यांच्यावरी, जाऊ दे मला माहेरी. जा घरी, अरे बाबा जा तू घरी. माफ कर मला आता, नाही मारणार तुला आता, जाऊ नको माहेरी. आई वडील तुला प्यारे पैसा उधळ त्यांच्यावरी, जाऊ दे मला माहेरी. चल घरी, अग मैना चल घरी. चल घरी, अग मैना चल घरी. जा घरी, अरे बाबा जा तू घरी. जा घरी, अरे बाबा जा तू घरी. धन्यवाद. कसं राहतं माहितीये का, बायको माहेरी गेली ना, तिला बोलवण्यासाठी बायकोला काहीतरी विनवणी करतात. पण मला पण त्याच्यावरती एक गाणं म्हणायचे, 2च कडवे. तुम तो धोखेबाज हो, वाह. वादा करके भूल जाते हो. तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे. आहा तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो. तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो. इसके ऊपर एक शेर अर्ज करूंगा मैं कि रूठी हुई जो है देवेंद्र जी की प्रेमिका, जो मना रहे हैं उसे, जो हाँ, जो मना रहे हैं, लेकिन मान नहीं है. कि इसके ऊपर एक 4 पंक्तियाँ 4 पंक्तियाँ, लाइनें नहीं, 4 पंक्तियाँ मैं पेश करूंगा कि दवाई कोई हो तो बताओ रूठे यार को मनाने की. दवाई
कोई हो तो बताओ, रूठे यार को मनाने की तरकीब कोई हो तो बताओ, उनके दर्द दिल को समझाने की। वाह. तरकीब कोई हो तो बताओ, उनके दर्द दिल को समझाने की। हद से ज्यादा नाराज है वो कुछ वजह से हम पर, हद से ज्यादा नाराज है वो कुछ वजह से हम पर। ऐ खुदा तू ही दे दे सजा हमें इस मौत की, ऐ खुदा तू ही हमें दे दे एक सजा हमें मौत की। याला तर खरं प्रेम म्हणतात आणि म्हणूनच आम्ही तुझ्या प्रेमापोटी हे कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत। या तुझ्या प्रेमापोटी कधी झगडा असतो, कधी प्रेम असतं, कधी प्रेम असतं, कधी झगडा असतो। या दोघांमध्ये मिलन होऊन एक वेगळं पाऊल तुम्ही टाकायचं असतं, हाच विचार आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून द्यायचा आहे। पण प्रेमामध्ये भंग झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये दंग न होता दुसरा पर्याय काहीतरी करून आपलं जीवन व्यतीत करा। नसता काही विद्यार्थी, काही मुलं, काही माणसं अशा पद्धतीने व्यवहार करतात की जर प्रेमामध्ये भंग झाला तर स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत। आम्हाला हेच या ठिकाणी सांगायचंय, भांडणं तर प्रेमामध्ये होत असतात, प्रेमामध्ये जे खरं प्रेम करणारे असतात ते कधीच आपल्याला सोडून जात नसतात। त्यामुळं निश्चित राहा, तुमचं प्रेम हे तुमच्याकडंच असणार आहे। पण जर थोडंसं सबुरी घेतली तर ते प्रेम तुमच्याकडं जरूर येणार आहे। पण जर ते नाही आलं तर समजा की तुमचं ते प्रेम नाही। पण म्हणून मला म्हणायचंय की जर या अशा काही गोष्टी घडत असतील तर स्वतःचा विनाश करून घेऊ नका। की अशाच पद्धतीचा विषय, वेगळे विषय आम्ही घेऊन आपल्या समोर येत आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।